प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. प्रभू महान आहे प्रियानो, त्याची दया सनातन आहे. तो आम्हाला कधी सोडत नाही, तो कधी टाकत नाही. आजच्या विषयाकडे जात असताना प्रियानो, आजचा विषय जो आहे तो परीक्षा प्रसंग. प्रियानो, मला सांगू द्या, मानवी जीवन जगत असताना मनुष्याला अनेक परीक्षा प्रसंगातून जावं लागतं. या पूर्ण सृष्टीमध्ये आपल्याला एकही व्यक्ती असा दिसणार नाही की ज्याच्या जीवनात परीक्षा प्रसंग आले नाहीत. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रियानो कोणत्या ना कोणत्या परीक्षा प्रसंगातून जावं लागतं. आणि त्या परीक्षा प्रसंगातून जात असताना आमची कृती कशी आहे, आम्ही कशा पद्धतीने जीवन जगतो, ते खूप महत्त्वाचं आहे. आजच्या वचनातून मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगतं, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. या ठिकाणी याकोब महाराज मला काय सांगू इच्छितात की माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. कदाचित हे वचन वाचल्यानंतर आम्हाला अवघड वाटेल किंवा अशक्य वाटेल की याकोब महाराज सांगतात की नाना प्रकारच्या म्हणजे वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या परीक्षा प्रसंगातून जात असताना आम्हाला आनंदच मानायचा आहे. कदाचित हे अवघड आहे. परीक्षा प्रसंगातून जाताना आम्ही आनंदी राहणं किंवा परीक्षा प्रसंगातून आम्ही जात आहोत आणि तेव्हा आम्हाला आनंद करणं किंवा त्याही स्थितीमध्ये आनंदी राहणं हे निश्चितच अवघड आहे प्रियानो. परंतु जर देवाचं वचन सांगत आहे तर त्यामागे काहीतरी तथ्य आहे प्रियानो. तर प्रभू आम्हाला कृपा देतो, कारण पुढे जर देवाचं वचन सांगलं आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते, तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. प्रियानो, मला सांगू द्या, या सर्व परीक्षा प्रसंगातून प्रभू आपल्या धीराची परीक्षा पाहतो, आमच्या विश्वासाची परीक्षा पाहत असतो. आणि ज्या वेळेस आम्ही त्या धीरामध्ये, त्या विश्वासामध्ये खरे उतरतो, प्रियानो मला सांगू द्या, प्रभू आम्हाला जीवनाचा मुकुट देऊ इच्छितो. परीक्षा प्रसंग जात असताना प्रियानो कदाचित अवघड आहे, समस्या येतील, अडचणी येतील, अवघड वाटेल, मार्ग दिसणार नाही. परंतु मला सांगू द्या, 1 कोरिंथ 13वा अध्याय 10वा अध्याय आणि 13 वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी सुद्धा देवाचं वचन असं सांगतं की मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेतून बाहेर निभावण्याचा उपायही करील, यासाठी की तुम्ही ते सहन करण्यास समर्थ व्हावे. प्रियानो, मला सांगू द्या, आमचा प्रभू या ठिकाणी सांगत आहे की ज्यावेळेस आमच्या जीवनात परीक्षा प्रसंग येतात, देवाचं वचन सांगतं की आम्हाला सहन करता येत नाही, याच्या पलीकडे परीक्षा आमची कधीच होत नाही. प्रियानो, जितकं आम्ही सहन करू शकतो, जितकं आम्ही ते पेलू शकतो, तेवढ्याच परीक्षा प्रसंगातून प्रभू आम्हाला घेऊन जात असतो. परंतु मला सांगू द्या, त्या स्थितीमध्ये आम्हाला विश्वासाची पारख असणं, आम्ही विश्वासामध्ये टिकून राहणं खूप गरजेचं आहे. अशा वेळेस ज्यावेळेस आम्हाला समजत नाही की मार्ग काय आहे, गोष्टी कशा चाललेल्या आहेत, याचं कुठलंच भान नसतं, अशा वेळेस आम्हाला फक्त एक गोष्ट करण्याची गरज आहे, त्या देवावर विश्वास ठेवून आम्ही ज्यावेळेस पुढे चालतो प्रियानो, तो प्रभू आम्हाला त्या परीक्षा प्रसंगातून बाहेर काढतो. प्रियानो, एक साधं उदाहरण घ्या. आम्हाला माहिती आहे सोनं जे आहे प्रियानो, मला सांगू द्या, सोन्याची पारख करण्यासाठी सोनाराला ते सोनं आपल्या आगीमध्ये टाकावं लागतं. आणि मला सांगू द्या प्रियानो, ज्यावेळेस तो आगीत टाकतो, त्या सोनाराचं पूर्ण लक्ष त्या सोन्याकडे असतं, की त्याला तो पाहत असतो की ह्या सोन्याला किती तापमानाची गरज आहे, किती तापमानापर्यंत त्याला अग्नी देता येईल, आणि तेवढ्यापर्यंतच तो त्याला अग्नी देत असतो, आणि त्याची पूर्ण नजर त्या सोन्यावर असते. प्रियानो, मला सांगू द्या, त्याच पद्धतीने ज्यावेळेस आम्ही
परीक्षा प्रसंगाच्या भट्टीत पडलेला असतो प्रियानो, त्या देवाची नजर आमच्याकडे असते. माझं लेकरू किती सहन करू शकेल, माझ्या लेकरामध्ये किती क्षमता आहे, हे सर्व कॅपॅसिटीनुसार प्रभू आमची परीक्षा घेतो. कधी कधी पण आम्हाला ते असहाय्य होऊन जातं, कधी कधी आम्ही ते थकून जातो प्रियानो. परंतु मला सांगू द्या, आम्ही ज्या कुठल्या परिस्थितीतून जात असू प्रियानो, मला सांगू द्या, ती परिस्थिती आमच्या शक्तीपलीकडे नाही. कदाचित आम्ही हायपर होतो किंवा निराश होतो, आम्ही निगेटिव्हिटीचा विचार करायला लागतो. परंतु मला सांगू द्या, देवाकडे आमच्यासाठी चांगली योजना आहे. तो आमची परीक्षा आमच्या शक्तीच्या पलीकडे कधीच घेत नाही प्रियानो. आम्ही जर अध्यायामध्ये वाचलं, उत्पत्ती याचा 22वा अध्यायामध्ये जर वाचलं, इसाकाचे अर्पण, ज्या अब्राहमाला परमेश्वराने अतिशय उतार वयामध्ये इसहाक दिला होता आणि त्या इसाकाचे अर्पण करण्यास प्रभू त्याला सांगत आहे. आणि मला सांगू द्या प्रियानो, अब्राहम मागे पुढे पाहिला नाही. ज्या वेळेस त्याला इसाकाचे अर्पण करण्यास जेव्हा परमेश्वराने त्याला सांगितलं, त्याने कोणताही विचार केला नाही प्रियानो. तो निघाला, इसाकाला घेतलं आणि जसा जसा तो पुढे जात होता प्रियानो, मला सांगू द्या, तिथे अब्राहमाच्या विश्वासाची पारख होती प्रियानो. तो अब्राहम त्या परीक्षेमध्ये खरा ठरला प्रियानो. त्याने कुठलाच विचार न करता इसाकाचं अर्पण करण्यास वरती गेला आणि वरती गेल्यानंतर, डोंगरावर गेल्यानंतर मला सांगू द्या, तिथे इसाकाचं अर्पण न करता परमेश्वराने आधीच त्याच्यासाठी गोष्टीची सोय करून ठेवलेली होती प्रियानो. मला सांगू द्या, आमचा प्रभू आमच्या परीक्षा प्रसंगातून जात असताना गोष्टींची तरतूद करतो प्रियानो. माझ्या लेकराला कोणत्या गोष्टीची गरज आहे, या परीक्षा प्रसंगातून जात असताना कोणत्या गोष्टीतून माझं लेकरू जात आहे, तो प्रभू जाणतो आणि आम्हाला लागणाऱ्या गोष्टींची तरतूद आमचा परमेश्वर करतो प्रियानो. फक्त आम्हाला विश्वासाची कृती करायची आहे आणि ज्यावेळेस आम्ही विश्वासाची कृती करून पुढे चालतो प्रियानो, मला सांगू द्या, तो प्रभू आम्हाला कधीही सोडत नाही, कारण त्याच्याकडे आमच्यासाठी चांगली योजना आहे. खरोखर त्या प्रभूला धन्यवाद देऊया आणि त्या प्रभूकडे कृपा मागूया की प्रभू, ज्यावेळेस आम्ही परीक्षा प्रसंगातून जात असू, प्रभू आम्हाला तुझी कृपा दे, आम्हाला तुझं सहाय्य पुरव. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना त्या प्रभूकडे करू प्रियानो, तो प्रभू आम्हाला त्या परीक्षेमध्ये खरं उतरण्यासाठी सहाय्य करतो. म्हणून या सर्व वचनातून मला एकच गोष्ट सांगायची आहे की नाना प्रकारच्या परीक्षा प्रसंगातून जात असताना तुम्ही स्वतःला धन्यच माना. निराश होऊ नका. परिस्थिती काय आहे, कशी आहे, त्याच्याही पलीकडे मला सांगू द्या, त्या सर्व परिस्थितीपेक्षा आमचा देव मोठा आहे प्रियानो. आम्हाला फक्त एक गोष्ट करण्याची गरज आहे, आम्हाला त्या प्रभूकडे पाहण्याची गरज आहे. परिस्थिती काही असू द्या प्रियानो, मला सांगते, परिस्थितीच्या उलट जाऊन, विरोधात जाऊन प्रभू गोष्ट करणारा परमेश्वर आहे. खरोखर प्रभू, आम्हाला तुझी कृपा मागूयात, त्या प्रभूला सहाय्य मागूयात, म्हणजे तो प्रभू आमच्याबरोबर असेल. पुन्हा एकदा या सर्व वचनाबद्दल आम्ही प्रभूचे आभार मानूया. या वचनातून मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते प्रियानो, आपल्या विश्वासाला बळकट करा. पण परीक्षा प्रसंगात निराश होऊ नका, गोष्टी सोडून देण्याचा विचार करू नका, मागे राहण्याचा विचार करू नका किंवा निराशेमध्ये बसून राहण्याचा विचार करू नका, कारण तो प्रभूला तुमची काळजी आहे, त्याचं प्रेम तुमच्यावर आहे. ज्यावेळेस आम्ही त्याच्या हातात पडतो प्रियानो, त्यावेळेस गोष्टी बदलतात. आम्हाला आमच्या प्रत्येक गोष्टी, ज्या भागामध्ये आम्हाला कार्य करता येत नाहीत, गोष्टी निर्णय घेता येत नाही, त्या सर्व गोष्टी त्या प्रभूच्या हातात देऊन टाकू प्रियानो, कारण तो आमची काळजी घेतो. प्रभू, तुला धन्यवाद देते पिता, तुझी स्तुती करते प्रभू. त्या प्रभूकडे आपण प्रार्थना करूया, आपण त्या प्रभूलाकडे कृपा मागूया की प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू, तुला उंचावतो, तुला गौरव देतो प्रभू. यावेळेस विशेष करून आम्ही प्रार्थना करतो, परीक्षा प्रसंगातून जात असताना प्रभू आम्हाला तुझं सहाय्य पुरव, तुझं मार्गदर्शन तू आम्हाला दे. खरोखर ते पप्पा, आमच्या या विकनेसमध्ये, आमच्या सर्व गोष्टीतून जात असताना, परीक्षा प्रसंगातून जात असताना तुझं मार्गदर्शन तू आम्हाला कर प्रभूजी. ओ परमेश्वर, तू आमच्या बरोबर आहेस, तुला धन्यवाद देतो पिता. सर्व गौरव प्रभू तुला देताना आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड गौरी नावाची प्रार्थना करते म्हणून कळे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू महान आहे प्रियानो. म्हणून परीक्षा प्रसंगातून जात असताना आपण प्रभूला धन्यवाद देऊ, प्रभूच्या सान्निध्यात आपण वाढूयात. थँक्यू. धन्यवाद.